नमस्ते। कैसे हो सब लोग? कक्षा में ऐसे आकर सभी समय में पूछते हैं तो आपको ये सब सुनने की इच्छा होगा, है क्या? ठीक है। अभी सबसे पहला मातृभूमि नामक एक पाठ हम लोग पढ़ा है और वो कविता पढ़कर आप लोग आस्वादन टिप्पणी लिखकर मुझे भेज दिया है। जितना लोग मुझे भेज दिया वो सबका मैं जांच करके सबको लौट दिया है और कोई बाकी है तो वो सब लोग भी मुझे भेजना है। और अभी एक नया पाठभाग हम शुरू कर रहा हूँ। ये पाठभाग तो स्वतंत्रता संग्राम के संबंधित एक छोटी घटना है। ये तो पत्र के रूप में ये पाठभाग शुरू करते हैं। उसके पहले आप तो ये चित्र देखो। इस चित्र से आपको क्या समझा है? कुछ समझा है क्या? ये चित्र किसकी ओर सूचना देते हैं? हमारा स्वतंत्रता संग्राम की ओर वो सूचना देते हैं। 1947 के पूर्व 2 सदियों तक भारत ब्रिटिश राज के अधीन था। भारत को स्वतंत्र बनाने के लिए न जाने कितनों ने अपनी जान की कुर्बानी दी। इतिहास साक्षी है कि 1857 से भारत की स्वतंत्रता की लड़ाई शुरू हुई थी। इतिहास के पन्नों का एक हिस्सा यहाँ आपके सामने है। ब्रिटिश सरकार ने 1857 की स्वतंत्रता की पहली लड़ाई को परास्त कर दिया। उन्होंने दिल्ली के मुगल शासक बहादुर शाह जाफर को 4 दिसंबर 1858 को मगर नामक ब्रिटिश युद्धपोत से रेंगून भेज दिया। रेंगून में उन पर सख्त पहरा था। मिलने की इजाजत तो दूर, वे खुलकर किसी से बातचीत भी नहीं कर सकते थे। सख्त नजरबंदी के बावजूद बहादुर शाह जाफर ने अपनी कुछ चिट्ठियां दिल्ली पहुंचाई। कुलसुम जमानी बेगम बहादुर शाह जाफर की बड़ी बेटी थी। वे दिल्ली में अंग्रेजों की कैद में थी। उन्होंने किसी तरह से एक खत अपने कई भाग को रेंगून भेजा था। उसके जवाब में लिखी गई चिट्ठी यहाँ पेश है। प्रस्तुत पाठभाग दिल्ली के जेल में रहने वाली बेटी रेंगून पे भेजे गए अपने पिता के नाम पर लिखते हैं। ये दोनों ब्रिटिश सरकार के अधीन में था। उस समय बहुत दुख से किसी न किसी प्रकार, उनको जानता नहीं ये पत्र वो ठीक तरह से उनके बाप के पास पहुंचेगा या नहीं, फिर भी ऐसा भरोसा करके ये पत्र वहां से भेजते हैं। वो बेटी अपने पिता के नाम पर ये पत्र भेजती है। ब्रिटिश सरकार ने 1857 की स्वतंत्रता की पहली लड़ाई को परास्त कर दिया। परास्त माने क्रशिंग। उन्होंने दिल्ली के अंतिम मुगल शासक बहादुर शाह जाफर को 4 दिसंबर 1858 को मगर नामक ब्रिटिश युद्धपोत से रेंगून भेज दिया। ब्रिटिश सरकार ने उन्हें ऐसा एक युद्ध कपलिल रेंगून भेज दिया। रेंगून लेके आयचु। रेंगून इन स्थलत्तेके रंगून ऐसे कहते हैं। रेंगून नामक जगहों पे भेजा था। वहां पे भी एक जेल है, उस जेल में वो रहते हैं। रेंगून में उन पर सख्त पहरा था। റെങ്കൂണിലാണെന്നുണ്ടെങ്കിലോ വളരെ ശക്തമായിട്ടുള്ള കാവൽക്കാരുണ്ട്. അതുകൊണ്ട് തന്നെ അദ്ദേഹത്തിന് പുറമേക്ക് പോകാനോ പുറമേ നിന്നുള്ളവർക്ക് അദ്ദേഹത്തിനെ കാണാനോ സാധ്യമല്ല. മിൽനെ കി ഇജാസത്തോ ദൂ, കാണാനുള്ള അനുമതി
വിദൂരതയിലാണ്, സാധ്യമല്ല. वे खुलकर किसी से बातचीत भी नहीं कर सकते थे. वो अपने मन में जो कुछ होता है वो किसी से कहना है तो वो कहने का अवसर उसको नहीं मिलता है. किसी न किसी प्रकार उनको किसी से बातचीत करने का अवसर भी नहीं है. നസർബന്ദി के बावजूद അങ്ങനെ കരുതൽ തടങ്കൽപ്പെട്ടതുകൊണ്ട് നസർബന്ദി തടങ്കലിൽ അടക്കപ്പെടുക, അങ്ങനെ തടങ്കലിൽ ആക്കപ്പെട്ടതുകൊണ്ട് शाह जाफर ने अपनी कुछ चिट्ठियां दिल्ली पहुंचाई. कुलसुम जमानी बेगम बहादुर जाफर की बड़ी बेटी थी. कुलसुम बेगम जाफर खान मകളാ, മൂത്ത മകളാ. वे दिल्ली में अंग्रेजों की कैद में हैं. അവരും ബ്രിട്ടീഷ് സർക്കാരിന്റെ ഡൽഹിയിലുള്ള ജയിലിലാണ് കിടക്കുന്നത്. उन्होंने किसी तरह से एक खत अपने कैदी बाप को रंगून भेजा था. ഏതൊക്കെയോ തരത്തിൽ തന്റെ അച്ഛന്, പ്രിയപ്പെട്ട അച്ഛന് രംഗൂനിലേക്ക് ദില്ലിയിൽ നിന്നും ഒരു കത്ത് അയക്കുകയാണ്. उसके जवाब में लिखी गई चिट्ठी यहाँ पेश है. മകൾ അയച്ച ആ കത്തിന്റെ മറുപടിയാണ് ഈ പാഠഭാഗത്തിൽ നമുക്ക് പഠിക്കാനായിട്ട് ഉള്ളത്. ഇനി പാഠഭാഗം നമുക്ക് നോക്കാം. तो अभी पाठ भाग से गुजरे. पाठ का नाम है बेटी के नाम. ये तो पत्र है, वैयक्तिक पत्र है. प्यारी बिटिया, तुमने अपने कैदी बाप को खत भेजा. പ്രിയപ്പെട്ട മകളെ, ജയിലിൽ കിടക്കുന്ന അച്ഛന് നീ കത്തയച്ചിട്ടുണ്ടായിരുന്നു. क्या भेजा? मेरी जान ആൻസൂനാമ था. സത്യം പറഞ്ഞാൽ ആ കത്ത് ഒരു ആൻസൂനാമ था, കണ്ണീർ കഥയായിരുന്നു. बेटे ने पढ़कर सुनाया, मेरा पुत्र वो पढ़कर मुझे सुनाया था. ആ കത്ത് എൻ്റെ മകൻ എന്നെ വായിച്ച് കേൾപ്പിച്ചിട്ടുണ്ടായിരുന്നു. एक दफा सुना, एक दफा, एक बार सुना. ഒരു പ്രാവശ്യം ഞാൻ അത് കേട്ടു. ജീനഭര, പക്ഷേ എൻ്റെ മനസ്സ് നിറഞ്ഞില്ല, എനിക്കത് മതിയായില്ല. फिर कहा, बेटा फिर सुनाना, ഒരു പ്രാവശ്യം കൂടി വായിച്ചു കേൾപ്പിക്കുക എന്ന് ഞാൻ മകനോട് പറഞ്ഞു. फिर सुना, वो मेरा बेटा एक बार वो तो मुझे सुनाया, वो भी रोया. उनको बहुत दुख आ गया. वो पत्र पढ़कर बेटे को, आपका भाई को बहुत दुख आया. मेरी आंखों में आंसू से भीग गई, मेरी आंखों भी आंसू से भरी गई. माने मैं भी रोया था. वो पत्र पढ़कर मैं और बेटा दोनों रोया था. कहा, बाबा एक दफा फिर पढ़ो. പറഞ്ഞു, മോനെ ഒരു പ്രാവശ്യം കൂടി അത് വായിക്കേ. क्या लिखा हूं बेटी कि मुझ पर तुम्हारे खत का क्या असर हुआ. നീ അയക്കുന്ന ആ കത്തിന്റെ ഫലം എന്താണ് ഉണ്ടാവുക എന്ന് എനിക്കറിയില്ല. ഈ കത്ത് അവിടെ കിട്ടുമോ ഇല്ലയോ എന്ന് പോലും എനിക്ക് അറിയില്ല. 3 दफा सुनने के बाद भी दिल को करार नहीं आया. ये खत तो मैं 3 बार पढ़ा था. मैं बेटे से 3 बार वो तो पढ़ाने के लिए कहा था, फिर भी अपना जी तो नहीं भरा. उतना दुख था. पहला अनुच्छेद में ऐसे कहते हैं, दिल्ली से बेटी जो पत्र रंगून में रहने वाले बाप को भेजा है, वो पत्र 3 बार पढ़कर भी अपने बाप को अपने मन नहीं भरा था. इसलिए बेटे से कई बार वो पढ़ने के लिए कहा था. बेटा 3 बार पढ़ा था, फिर भी उनके मन तो करार नहीं हुआ था, माने शांत नहीं हुआ था. उतना दुख से भरा था उनके मन. सच कहती हूँ, दिल्ली वाले मुझको रोते होंगे. ये जवाबी पत्र में बाप ऐसे लिखते हैं, सच कहती हूँ, दिल्ली वाले मुझको रोते होंगे. ഒരു പക്ഷേ
ദില്ലിയിലുള്ളവർ മുഴുവൻ എന്നെ കുറിച്ച് ഓർക്കുന്നുണ്ടാവാം. വേ ക്യാ ഏ നൈ ജാൻതേ കി മേ ഭി ഉൻകെ റോത്താ ഹൂം. ഒരു പക്ഷെ അവരറിയുന്നുണ്ടാവില്ല ഞാനും അവർക്ക് വേണ്ടി കരയുന്നുണ്ട് എന്നുള്ളത്. യാ മേ ഭി ദുഃഖ് സെ പടാ ഹൈ വഹാൻ ദില്ലി വാലാ ഭി ഉनको जानता नहीं है. दिल्ली में रहने वालों को जानता नहीं है मैं भी यहाँ दुखी है. मेरे प्रजा के बारे में सोचकर मैं भी बहुत दुख है. मैं तो जिंदा बैठा हूँ. ഞാൻ വെറും ജീവനായിട്ട് ഇവിടെ ഇരിക്കുന്നു എന്നേ ഉള്ളൂ. वे तो बिना आई मौत मर गए. मौत आने के पहले मेरा मृत्यु अभी हुई है. माने इसका अर्थ ऐसे होते है कि मैं यहाँ केवल जिंदा के रूप में रहता हूँ, केवल तन है. कितनों के बाप എത്ര ആൾക്കാരുടെ അച്ഛന്മാരാണ് മരിച്ചു പോയിട്ടുണ്ടാവുക. कितनों के बेटे कितने लोगों के बेटे तो मर गए होगा. कितनों के भाई कितना लोगों का भाई बहन उसके युद्ध में तो मृत्यु हुई है, ഫസിയോं पर चढ़ गए हैं. എത്ര പേരാണ് തൂക്കിലേറ്റപ്പെട്ടിട്ടുണ്ടാവുക, തൂക്കി കൊന്നിട്ടുണ്ടാവുക. कितने बच्चे यतीम हो गए. कितना बच्चे यतीम होना अनाथ होना. कितना बच्चा यतीम हो गए. എത്ര കുട്ടികൾ അനാഥരായിട്ടുണ്ടാവും. കിത്നി ഔരത്തെ ബേവാഗി. എത്ര സ്ത്രീകൾ വിധവകളായിട്ടുണ്ടാവും. ബേവ വിധവ. കിത്നെ സ്ത്രീയ യമാനെ കിത്ന ഔരത്ത് ബേവ ഓകെ. എത്ര സ്ത്രീകളാണ് ഇപ്പോൾ വിധവകളായിട്ടുണ്ടാവുക. ഗർ ലുട്ട് ഗയേ नहीं बल्कि गोद डाले गए और उन पर हल चलवा दिए गए. ഒരു പക്ഷേ അവരുടെ വീടുകൾ മുഴുവൻ കൊള്ളയടിക്കപ്പെട്ടിട്ടുണ്ടാവാം. ഗർ ലൂട്ട് ഗയേ नहीं बल्कि गोद डाले गए और उन पर हल चलवा दिया गया. ഒരു പക്ഷേ എത്ര വീടുകൾ നശിപ്പിച്ച് കൊള്ളയടിച്ച് അവിടെ മുഴുവൻ നിലമാക്കി മാറ്റിയിട്ടുണ്ടാവും, നിലം ഉഴുത് വിളയിടമാക്കി മാറ്റിയിട്ടുണ്ടാവും. हल चलवा जोतना. दिल्ली में जब मेरे मुकदमा चल रहा था, दिल्ली में जब तो मेरा मुकदमा केस ദില്ലിയിലെ എൻ്റെ കേസ് നടക്കുന്ന സമയത്ത് चल रहा था നടന്നുകൊണ്ടിരിക്കുന്നുണ്ടായിരുന്നു. उसी जमाने में तबाही और बर्बादी के किस्से सुने थे. जब मेरा मुकदमा दिल्ली पे चल रहा था, എപ്പോഴാണോ എൻ്റെ കേസ് ദില്ലിയിൽ നടക്കുന്നുണ്ടായിരുന്നത്, उसी जमाने में ആ സമയത്ത് തബാഹി और बर्बादी के किस्से सुने थे. ആ സമയത്ത് നശിപ്പിക്കുന്നതിൻ്റെയും തല്ലി പൊളിക്കുന്നതിൻ്റെയും എല്ലാം കഥകൾ കേട്ടിട്ടുണ്ടായിരുന്നു. मेरे यहाँ आज जाने के बाद पता नहीं और क्या क्या परेशानियाँ शहर वालों पर पड़ी होगी. ഞാൻ ഇവിടെ വന്നതിന് ശേഷം അവിടെയുള്ളവർക്ക് എന്തൊക്കെ ബുദ്ധിമുട്ടുകളാണ് ഉണ്ടായിട്ടുണ്ടാവുക എന്നെനിക്ക് അറിയില്ല. അഭാസെ യാ റോയെ. ഇപ്പോൾ കരയണോ അതോ ചിരിക്കണോ? कोई फायदा नहीं, प्रयोजनोന്നുമില്ല. हम सब काले पानी में. आपको सुना होगा काला पानी ऐसा सिनेमा. काला पानी നാടുകടത്ത്. अपने बदन दिल्ली से सैकड़ों कोस दूर. ഞാൻ ദില്ലിയിൽ നിന്നിപ്പോൾ എത്രയോ ദൂരെയാണ്. घर से जुदा और ऐसे जुदा की अब जीते जी किसी से मिलने की आस नहीं है. अभी मैं तो अपने देश से बिछुड़कर निकालकर बहुत दूर पे पहुंच गया है. किसी से मिलने की आस नहीं है. अभी मैं तो अपने देश से बिछुड़कर निकालकर बहुत दूर पे पहुंच गया है. मुझे याद आया जब तुम्हारी शादी हुई थी. എനിക്കിപ്പോൾ പെട്ടെന്ന് ഓർമ്മ വരുന്നത് നിന്റെ വിവാഹ ദിവസത്തെ കാര്യങ്ങളെ കുറിച്ചാണ്. और गालिब और चौक ने तुम्हारी बारात की आगवानी के सेहरे लिखे थे. നിന്റെ വിവാഹ പാർട്ടി വരുന്ന സമയത്തുണ്ടാവുന്ന മംഗളഗീതങ്ങൾ എഴുതിയതും മറ്റും എനിക്കിപ്പോൾ ഓർമ്മ വരികയാണ്. अभी ये पाठ बाद में आपको जो प्रश्न दिया गया है वो सभी प्रश्न का उत्तर अब तो पुस्तिका में लिखकर मुझे दिखाना है. धन्यवाद.